आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रासाठी, कारण राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडणार आहे। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यानंतर मतदानाची तारीख बदलण्यात आली होती। या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान होणार आहे। रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, तर रायगड, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे। महासंग्रामाची मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल। तर जिल्हा परिषदाच्या निवडणुकांचं नेमकं समीकरण, नेमका कशा प्रकारे प्रचार झाला, कोणते मुद्दे गाजले, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवरून समजून घ्यावं लागेल। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील, बारामतीमधून जयकुमार जाधव आणि संभाजीनगरमधून सचिन जिरे आहेत। सुरुवातीला कोल्हापूरमध्ये जाऊया। शेखर, कशा प्रकारे कोल्हापूरमध्ये या सगळ्या निवडणुकीचं वारं होतं आणि आता आज मतदान पार पडतंय? विक्रांत, बरोबर आहे, आज मतदान पार पडणार आहे। तत्पूर्वीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची पार्श्वभूमी समजावून सांगतो, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांसाठी आज मतदान होणार आहे आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास 23 लाखांहून अधिक मतदार आहेत। 2600हून अधिक मतदान केंद्र जे आहेत ती बनवण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी 15,000हून अधिक कर्मचारी आज तैनात आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणात दरवेळीच कोल्हापूर जिल्ह्यातली मतदानाची आकडेवारी असते आणि यावेळी देखील तशाच पद्धतीनं ही आकडेवारी राहावी यासाठी प्रशासनानं तयारी देखील केली होती, त्याचा प्रचार देखील केला होता आणि आज ही मतदान प्रक्रिया होणार आहे। तत्पूर्वीची ही दृश्य मी काही दाखवतो, ज्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये अशा पद्धतीनं तयारी जी आहे ती सुरू असताना पाहायला मिळते। या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते जिल्ह्यातल्या अनेक केंद्रांवरती अशा पद्धतीनं मतदान केंद्रांवरती जी तयारी करणं गरजेची असते, आवश्यक असते, ती आता करताना पाहायला मिळतात। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाचगाव या ठिकाणी असलेल्या एका मतदान केंद्रामध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी जरी बघितलं तर भाजप आणि काँग्रेस आता असा थेट सामना या ठिकाणी होताना दिसतोय। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। अशीच चुरस जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये देखील पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना अनेक ठिकाणी होत असला तरी काही ठिकाणी स्थानिक आघाड्या देखील झालेल्या आहेत। काही ठिकाणी महायुतीमध्ये देखील बिघाड होऊन महायुतीतले पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढताना देखील पाहायला मिळतात। तशीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये देखील आहे। महाविकास आघाडीमधले काँग्रेस काही ठिकाणी स्वतंत्र लढताना दिसते, काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना देखील वेगळी लढताना पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेले 15 दिवस जोरदार प्रचार असा पाहायला मिळालेला आहे। अगदी राष्ट्रवादीने देखील त्या ठिकाणी प्रचार जो आहे तो जोरदार केल्याचं दिसलं। स्वतः फडणवीस जे आहे ते अनेक ठिकाणी जाऊ शकलेले नाही, त्यांनी स्वतःच अजित पवारांच्या निधनानंतर आपण प्रचारासाठी जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं। कोल्हापुरात देखील त्यांची सभा होईल अशी अपेक्षा होती, मात्र ते देखील रद्द झाल्यामुळे हे सगळं पुढचं नियोजन देखील इथल्या प्रचाराचं रद्द झालं। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावला होता, ज्यामध्ये अनेक मुद्दे गाजलेले आहेत। स्थानिक पातळ्यांवरच्या आघाड्या देखील त्या ठिकाणी काही बनवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रचारानंतर आता कशा पद्धतीनं आज मतदार राजा त्यांच्या पारड्यामध्ये मतदान जे आहे ते टाकणार आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि 9 तारखेला अर्थातच या सगळ्याचा निकाल लागणार आहे आणि त्यामध्ये कोणाला नेमकं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये नागरिकांनी स्वीकारलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे। विक्रांत, बरं, शेखर जोडलेले राहाच। यानंतर आपण बारामतीमध्ये जाऊया। बारामतीमध्ये आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत। जयकुमार, बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा तसा काही विशेष उडलेला पाहायला मिळाला नसेल, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर बऱ्यापैकी शांतताच बारामतीमध्ये होती। कोणते मुद्दे बारामतीमधल्या या सगळ्या निवडणुकीत गाजले आणि मला वाटतं उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मतदान करतील? नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे पहिल्यांदाच त्यांचा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे। मी आता त्या बारामतीतल्या या जिल्हा काटेवाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेत आहे, ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यावेळी पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार असतील, शर्मिला पवार असतील, श्रीनिवास पवार आणि योगेंद्र पवार आणि पार्थ पवार हे संपूर्ण कुटुंब आता
काही वेळात या ठिकाणी येतील आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. आज बघितलं तर आपण 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या गणांसाठी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि या प्रक्रियेसाठी 2,64,000 मतदार आहेत. जिल्हा परिषद गटामध्ये 31 तर पंचायत समितीसाठी 43 उमेदवार निवडणुकी लढवत आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीसाठी 25 तालुकास्तरीय समन्वय अधिकारी आहेत आणि 40 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. एकूण 6 भरारी पथकांचे आणि 18 स्थिर निरीक्षक पथकांमध्ये ही संपूर्ण पथकं या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील आहेत आणि आपण बघू शकतोय की निवडणूक अधिकाऱ्यांकडनं या पोलिंग बूथचं त्या ठिकाणी तयार केले जात आहेत, त्यावरती स्टॅक केले जात आहेत. नेमकं आपण त्यांना विचारूयात, नेमके मॅडम हे कशा पद्धतीचं नेमकं तुमची हे मॉकपोल केलं जातं की जेणेकरून मशीन व्यवस्थित आहे आणि प्रत्येक उमेदवाराला की मत जातं आहे, त्याला दिलेलं मत त्यालाच जातं आहे का ते करून नंतर क्लिअर केलं जातं आणि त्याच्यानंतर सिलिंग केलं जातं की जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं मत हे अगोदर त्या मशीनमध्ये नाही असा पण त्याच्यापासून दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर अशा पद्धतीने विक्रांत मॉक पोल त्या ठिकाणी केले जात आहेत, त्यावरती सील लावलं जात आहे आणि संपूर्ण ही प्रोसेस निवडणूक अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी पार पाडली जाते. आता थोड्याच वेळात नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खरं तर बारामतीमध्ये 28 तारखेला 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 4 सभेचं आयोजन केलं होतं. तत्पूर्वीच विमान अपघातामध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं असेल व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं असेल हळूहळू व्यक्त केली जात होती आणि त्यानंतर बारामतीमध्ये संपूर्ण जो प्रचार असेल तो शांत पद्धतीने करावा असं आवाहन देखील पवार कुटुंबाकडनं करण्यात आलं होतं. आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर येणाऱ्या सोमवारी मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीमध्ये देखील शांत पद्धतीने त्यांनी विजय स्वीकारावा असे देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. विक्रांत, धन्यवाद जयकुमार, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत आणि प्रक्रिया जी आहे ती अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली. त्यासाठी जोडलेले राहा. आपण मराठवाड्यात जाऊया. संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत. सचिन, संभाजीनगरमधल्या या सगळ्या लढतींचं वर्णन कशा प्रकारे करायचं? विक्रांत, आत्ताच काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषदेच्या या निवडणुका आज होत आहेत. मतदानाला थोड्या वेळात सुरुवात होईल. आज जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याचा जो राज्यातला पहिला प्रयोग झाला होता तो छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये झाला होता. मागच्या जे सत्ता ज्यांची होती ती शिवसेना आणि काँग्रेसची होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात शिवसेना ही काँग्रेससोबत गेली होती. त्यामुळे त्यानंतर आता 3 वर्षापासून या जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होता आणि आता 8 वर्षानंतर निवडणुका होत आहे आणि याच परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर ठाकरेंची जी शिवसेना होती ती महानगरपालिकेमध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. तर भारतीय जनता पक्ष हा महानगरपालिकेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जी निवडणूक होत आहे यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जातोय की आम्हीच मोठा भाऊ आहोत. कारण की गेल्या जी जिल्हा परिषद निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष समोर येऊन सुद्धा त्यांना सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. काँग्रेस आणि शिवसेनेने तिथे सत्ता स्थापन केली जिल्हा परिषद. त्यानंतर आता ही सर्व समीकरण बदललेले आहे. राष्ट्रवादी 2 झालेले आहेत, त्याचबरोबर शिवसेना 2 झालेले आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची देखील युती ही केवळ कागदावरच आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक पुरस्कृत किंवा अधिकृत अशा पद्धतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. एकंदरीत ही जिल्ह्याची परिस्थिती आहे. आता जिल्ह्यामध्ये 63 गण आहे आणि 63 गट आहे आणि 126 गण आहेत. यासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते. आता जर आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही महत्त्वाची राहणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर अब्दुल सत्तार यांनी मागच्या वेळेस गणितं जुळवली होती तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते आणि गणितं जुळवून शिवसेनेसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली. आज या निवडणुकीमध्ये जर त्यांचा विचार केला त्यांनी स्वतः युती होण्या अगोदरच त्यांनी सिल्लोडच्या 11 ज्या जागा आहेत त्या शिवसेना स्वबळावर लढणार अशा पद्धतीचं जाहीर केलं. तेथे थेट शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशी लढत होत आहे.
आहे. जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला आपण तर अब्दुल सत्तार असतील, रावसाहेब दानवे असतील, त्याचबरोबर मंत्री अतुल सावे असतील, रावसाहेब दानवे असतील, त्याचबरोबर संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांच्या ज्या प्रतिष्ठा आहे त्या पणाला लागलेल्या आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे आणि सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण पाहतो की अशा पद्धतीने जे मतदान अधिकारी आहे ते सर्व यंत्रावरती जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी ती प्रक्रिया करताना आता हे सर्व अधिकारी सज्ज झालेले आहेत. या बाजूला तुम्हाला मी या बाजूलाच दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले, त्या प्रतिनिधींच्या समोर ही सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचं कारण असं आहे की पारदर्शकता यावी, त्यानंतर कुठल्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन घेतला जाऊ नये आणि त्यासाठी हे सर्व काही पारदर्शकपणे हे मतदान अधिकारी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा हात जो आहे, जी मशीन सील करण्याची प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. काही क्षणातच थोड्या वेळात साधारण 7:30 वाजता हे प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. आणि हे जी तयारी तुम्ही पाहतायत ही तयारी राज्यात जिल्ह्यातल्या 19 लाख म्हणजे 18,73,000 जे मतदार आहे ते आज मतदानाचा हक्क बजावणार आणि नेमकं ते कुणाच्या बाजूने आपली मतं टाकतात हे 2 दिवसानंतर स्पष्ट होईल. विक्रांत. धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. कोल्हापुरातून शेखर पाटील, बारामतीतून जयकुमार आणि सचिन जिरे संभाजीनगरमधून. तुम्हा तिघांचेही आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण थेट कोकणात जाऊया. सिंधुदुर्गमधून आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुशांत, सिंधुदुर्गमधल्या या सगळ्या लढतींचं वर्णन कशा प्रकारे करायचं, कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आता मतदानासाठी सगळी यंत्रणा सज्ज झाली आहे का? अगदी खरं आहे विक्रांत. आपण जर बघितलं असेल तर कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज लढती असतात. नगरपालिका निवडणुकात जर बघितलं असेल तर 2 भाऊ एकमेकांसमोर आले होते, ते म्हणजे आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे. मात्र यावेळी युती झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक देखील महत्वाची आहे. खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि अर्थातच आज मतदान होत आहे. जवळपास 810 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क जो आहे तो मतदार बजावणार आहेत. मी आता कलमठ येथील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तयारी करताना देखील पाहायला मिळतात. आपण काही अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. काय तयारी कशी झालेली आहे? नमस्कार सर, माझं नाव सचिन बुगड. या बूथचा मी आता केंद्राध्यक्ष आहे. तर सकाळी 6 वाजल्यापासून आपण मॉकपोलची प्रोसेस चालू केलेली आहे. सकाळी 6:30 वाजता आपण मतदान प्रतिनिधींनी बोलवलेलं, त्यांच्या समक्ष आपण मॉकपोल घेऊन त्यांना दाखवलंय. मशीनमध्ये काही बिघाड नाही आहे. टोटल मशीनमध्ये जसं आपण मतदान करतोय, प्रत्यक्ष मतदाराला किती आपण मतदान दिल्यानंतर तिथं आपल्याला रिझल्ट पण त्यांना दाखवलेला आहे. रिझल्ट दाखवून ते मशीन एकदम क्लिअर करून त्याच्यामध्ये जे वोटिंग केलेलं आपण ते 0 करून दाखवलेलं आहे आणि मशीन आता क्लोज करून ते आता सील करायची प्रोसेस चालू आहे. विक्रांत, आपण जर बघितलं असेल जी मतदानापूर्वी जी तयारी असते, खबरदारी असते, ती अधिकाऱ्यांकडून जी आहे ती घेतली जाते. आणि विक्रांत, आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा हा आहे की 25 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे 8 असतील आणि पंचायत समितीचे 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे अर्थातच ही निवडणूक एकतर्फी होते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण जी खरी लढाई होती, अर्थात आधी सांगितलं जात होतं की महायुती वेगळी लढली तर अर्थात निवडणुकीत रंग देईल. मात्र महायुती एकत्र आहे. आमदार निलेश राणेंकडे जबाबदारी जी आहे ती कुडाळ मालवणचे ते आमदार आहेत आणि त्या ठिकाणी ते पहिल्या दिवसापासून प्रचार करताना पाहायला मिळत होते. तर दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होते. तर खासदार नारायण राणे हे अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे महायुतीचं पारडं या ठिकाणी जड आहे का असं देखील चिन्ह आहे. मात्र जर बघितलं असेल तर माजी आमदार वैभव नाईक हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यासोबत माजी खासदार विनायक राऊत ज्यांनी 2 टर्म या ठिकाणी ते खासदार राहिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता ते देखील मैदानात उतरले. अर्थातच महायुती विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा सामना जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळणार आहे. विक्रांत, नाही, खरं ताकद सगळ्यांनीच लावलेली. आता कोणाची ताकद ही फळाला येते आणि मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मताचं दान टाकतो हे आपल्याला 2 दिवसांनी कळणार आहे. धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.